हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज आली आहे शॉपला. आज आली आहे म्हणजे मी शॉपला आली आहे आणि आपला 7 days 7 फेस पॅक सिरीजचा आज डे 6 आहे आणि व्हिडिओमध्ये थोडासा गॅप होईल 1-2 दिवसचा. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी व्हिडिओ तर कंटिन्युएशनमध्ये शूट केलेले आहे, पण झालं असं की फक्त पॅकचं शूट केलं आणि त्याच्यानंतर बाकी दिवसभरातलं शूट करू शकले नाही, किंवा बाकी शूट केलं पॅक शूट करू शकले नाही, असं 2 दिवस झालेलं आहे. त्याचं रिझन मी पुढे सांगते. आता वाजलेत सकाळचे 10. मी शॉपला आलेली आहे, पण ऊन खूप भयानक आहे. मला एक क्लायंट येणार होतं, सो मी त्याच्यासाठी म्हणून शॉपला आली. कालचा माझा एक्सपिरियन्स खूप जास्त विचित्र होता, त्याच्यामुळे मग माझं मूड ऑफ झालं आणि मग ते जे काय मी प्लॅन केलेलं होतं सर्व पॅकचं वगैरे ते काहीच नाही करू शकले, कारण मी ते सर्व शॉपमध्ये सोबत घेऊन नव्हती आली. आता त्या काकू येणार आहेत त्याच्या आधी ना मी पटकन झाडू पोछा वगैरे माझं जे काही आहे बेसिक ते सगळं आटपून घेते आणि त्याच्यानंतर बाकी मग काय होतं दिवसभरात ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. आजचा पॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो मला ना बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आफ्टर स्ट्रेटनिंग कुठलं शॅम्पू कंडिशनर यूज करते तू? तर मी ना हे ट्रेस्मेचं यूज करते, जे कॅरेटिन ट्रीटमेंटसाठी स्पेशली रिकमेंड केलं जातं. शॅम्पू आणि कंडिशनर दोनही आहे. मला आत्ता लक्षात आलं होतं, तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. सो माझं आत्ताच क्लायंट करून झालं. दुकानात जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे, कारण टाकीतलं पाणी संपलं होतं. मी टाकीत पाणी लावलं आणि 1-2 मिनटासाठी फक्त पाईप बंद करायला गेले, सो टाकी ओव्हरफ्लो झाली आणि दुकानात पाणीच पाणी आहे. आता आधी तर खूप झपाट्याची भूक लागली आहे मला. मी पोछा मारून घेतला, पण ते पाणी एवढं जास्त झालेलं आहे की खूपच. आता घरून कॉल आला होता, घरी जायचं आहे. प्रिशू आईला काहीच काम करू देत नाही आहे आणि वाजलेले आहेत 12:30. मला खूप डेंजर गरमी होत आहे, खूप घाम येतो. मी चेहरा धुतला मस्त स्वच्छ, पुसायचंच आहे अजूनही. आता घरी जाते मी आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून थोडासा आराम करून परत शॉपला येते, कारण खूप डेंजर ऊन आहे बाबा. आता इथे थांबूच शकत नाही, कारण मी फॅनच्या खाली बसलेली आहे ना, तरीसुद्धा गरम खूप जास्त होत आहे. माझे म्हणजे लिटरली डोळे दुखतात आहे, एवढं जास्त ऊन आहे. आता एवढं उन्हातच मला घरी जायला लागणार आहे, तर आता घरी जाते मी. या 2 बॉटल घरून पाणी सोबत आणलं होतं. क्लायंट करतानाच फक्त काय ते पाणी पिलं नाही, बाकी बघा. आणि ही बॉटल एक पूर्ण लागली आहे, असं आहे. सो चला आता मी घरी जाते. बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच, सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. मला ना 3-4 DM आले होते की हँड मसाजरमध्ये भरपूर कंपनी आहे, तू नेमकं कुठलं घेतलं? तर ना मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली होती, पण तुम्हाला जर त्यावरून परचेस नसेल करायचं ना, तर मी हे घेतलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तसं भरपूर व्हेरायटी आहे, जसं मी याआधी सांगितलं, पण मी रिसर्च करून वगैरे म्हणजे ज्याचे रिव्ह्यूज खूप छान होते तेच परचेस केलेलं आहे. सो तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर तुम्ही हे घेऊ शकता. सो मी ना शॉपला आली आहे. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं. प्रिशू माझ्याशिवाय झोपतच नव्हती, सो प्रिशूला झोपून दिलं आणि त्याच्यानंतर आत्ता मी शॉपला आली आहे. सो आजचा पॅक बनवून घेतला, नाहीतर म्हटलं राहूनच जाईन, कारण मला माझ्या फ्रेंडचा कॉल आला, जिचं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तिला घेऊन मला मार्केटला जायचं आहे. सो तिचा कॉल आला. मी थोडीशी झोपलीच होती, सो तिचा कॉल आला की 6-6:30 पर्यंत ये. आता वाजलेत 5:15. म्हटलं पटकन पॅक तुमच्यासोबत शेअर करते. सो कसा बनवला आहे ना, तो नेहमीप्रमाणे मी तुम्हाला साईडला दाखवते. आजचा अशी घट्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आज ना मी नेकला अप्लाय करणार नाही आहे. आज मी फक्त, खरं तर तुम्ही ह्याच्यामध्ये बीटरूट पण टाकू शकता. आजचा फेस पॅक बनवलेला आहे रोज पावडरनी. मी जे ऑनलाईन ब्रँडचं जे सांगितलं होतं तिथलंच रोज पावडर आहे. सो रोज पावडरमध्ये मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकून याची घट्ट अशी पेस्ट तयार करून घेतली मी आणि बस तीच अप्लाय करते. बाकी आजच्या पॅकमध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर मध, कच्चं दूध वगैरे सुद्धा टाकू शकता. मी खूपच जास्त घट्ट केलेला आहे आजचा पॅक, त्याच्यामुळे तुम्हाला जरा विचित्र वाटेल. पण ना, एक तर मला घाईसुद्धा खूप होती. पातळ केला की तो लवकर सुकत नाही आणि माझ्याकडे वेळ नाही आहे. मला आणखी माझं आवरायचं सुद्धा आहे. तिकडे जायच्या आत मला एका ब्रँडला शूट करून द्यायचं आहे. बघा किती घट्ट केला आहे मी आजचा पॅक.
एका ब्रँडला शूट करून द्यायचं आहे मला. सो मला ते सुद्धा व्हिडिओज बनवायचे आहे. त्याआधी थोडंसं रेडी व्हायचं आहे. आता तुम्हाला हे बघताना खूप विचित्र वाटत असेल, सो प्लीज त्याला इग्नोर करा. सो बघा, पूर्ण फेसला लावलेला आहे. नेकला आज लावत नाही कारण ते वॉश करताना मग खाली उतरतो आणि ओलं होते, कारण मला बाहेर जायचं आहे. आता तुम्हाला मी खूप जास्त विचित्र दिसत असेल, सो मी हे ड्राय होऊ देते. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं मसाज करून याला रिमूव्ह करेल. सो रिमूव्ह केलंय मी आणि जस्ट लुक ॲट द रिझल्ट. मला हा सर्वात जास्त ग्लोईंग वाटतोय. बघा, छान क्लिन्झिंग झाली, असं खूपच जास्त फ्रेश वाटतंय. मी साधं थंड पाण्यानेच धुवून घेतलेलं आहे त्याला आणि छान झालंय. आता ना मला रेडी व्हायचं आहे, कारण जायचं आहे मला. त्याआधी व्हिडिओ काढून द्यायचा आहे एक ब्रँडला, त्याच्यासाठी रेडी व्हायचं आहे. सो म्हटलं चला तुमच्यासोबत आज रेडी होते आणि तुम्हाला हे दाखवते की ब्रँड शूट असेल, जेव्हा जास्त शूट असतात आणि त्यांना प्रॉपर सगळं पाहिजे असतं, तेव्हा मी कशी रेडी होते. ड्रेस वगैरे ते सगळं मी शूट म्हणजे मेकअप केल्यानंतर घालते. सो चला आता, कारण व्हाईट कुर्तीवर पाहिजे असतं त्याच्यासाठी म्हणून, आणि माझं लवकर झालं पाहिजे त्यासाठी चला पटकन रेडी होते मी आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते की मी कशी रेडी होते. स्विस ब्युटीचं प्रायमर यूज करते आहे मी. या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इन केस तुम्हाला परचेस करायचं असेल तर तिथून करू शकता. जिथे जिथे पोर्सचा प्रॉब्लेम आहे ना, तिथे तिथे प्रायमर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. कारण मला सुद्धा माझी ऑइली स्किन असल्यामुळे पोर्सचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. सो मी प्रायमर अगदी व्यवस्थितपणे लावू देते आणि वेट करते. माझे डार्क सर्कल जरा व्हिडिओमध्ये जास्तच विजिबल होतात, त्याच्यामुळे मी ना कलर करेक्टर यूज करते आहे थोडंसं. सो इथे ना मी आता ऑरेंज करेक्टर लावून घेत आहे. न्यूट्रलाइज करण्यासाठी मी वेगळे यूज करेल, ते तुम्हाला पुढे दाखवते. जिथे जिथे डार्क आहे ना एरिया, तिथे तिथे मी पिगमेंटेशन आहे तिथे तिथे ब्रशनीच ब्लेंड करते आहे. मला सवय झाली आहे, सो मी ब्रशनी ब्लेंड करू शकते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा करू शकता, पण मला ब्रशने जास्त कव्हरेज वाटते, सो मी तसं करते. कन्सिलर ब्लेंड आता खूप जास्त ऑरेंज वाटत असेल, सो याला न्यूट्रलाइज करण्यासाठी ना मी लॉरियलचं कन्सिलर यूज करते इन द शेड 312. माझा हा नेहमीचाच आहे. हे कन्सिलर ना फुल कव्हरेज कन्सिलर आहे. जेव्हा मला फक्त एखाद दोन व्हिडिओज करायचे असते किंवा नेहमीसुद्धा जेव्हा मला थोडंसं मेकअप करायचं असतो ना, तेव्हा मी हेच कन्सिलर यूज करते. फुल कव्हरेज आहे आणि खरोखर खूप छान आहे आणि बेस्ट आहे. याची प्राईससुद्धा जास्त नाही आहे. तुम्हाला सेल्फ यूजसाठी नाही, हे खूप दिवस जाईल. सो नक्कीच एकदा यूज करून बघा. कन्सिलरने छान इव्हन आउट झालेलं आहे सर्व. यावर ना मी फाउंडेशनची फक्त एक लेअर लावेल. अगदी थोडंसं घेते आम्ही. लॉरियलचं फाउंडेशन घेते आहे मी इथे. बघा, मी फक्त एवढंसं फाउंडेशन घेतलेलं आहे लॉरियलचं आणि स्विस ब्युटीचं. मी हे पूर्ण फेसला लावून घेते. फाउंडेशन असो की कन्सिलर असो, मला ना काबुकी ब्रशनी छान ब्लेंड करता येते, त्याच्यामुळे मी ब्रशचाच यूज करते आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा करू शकता, पण मी हे फील केलेलं आहे की ब्रशनी ना खरोखर खूप छान होतं. मी आधी करायचे नाही, पण जेव्हापासून मी ब्रश यूज करायला लागली आहे ना, तेव्हापासून तर मी काबुकी ब्रशनीच ब्लेंड करते. याच्यापेक्षा जास्त लेअरिंग मी करत नाही. उन्हाळा आहे, स्वेट खूप जास्त येतो, म्हणून आधी मी मेकअप फिक्सर मारून घेते पावडर लावायच्या आधी. आता ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलं ना तर फारच छान. मी पूर्ण फेसला पावडर जरा जास्त लावून घेते आणि नंतर त्याला डस्ट ऑफ करते. फक्त कन्सिलरचा जर मेकअप असेल ना, तर त्यावेळी लूज पावडर जास्त लावायचं, त्याने मेकअप खूप छान सेट होतो. मी थोडंसं फाउंडेशन लावलेलं आहे, तरी सुद्धा पावडर जरा जास्तच लावते. खूपच जास्त फ्लॅट वाटत असेल, सो मी कॉन्टोरिंग करते आहे इथे युजिंग स्विस ब्युटी पॅलेट. खूपच पटापट रेडी होत आहे मी, कारण मला वेळेत जाणं झालं पाहिजे, कारण शूट सुद्धा करायचं आहे. कॉन्टोर अप्लाय केल्याने फेसला छान डायमेन्शन मिळते, सो मी इथे कॉन्टोर अप्लाय करते आहे. पूर्ण फेसला तर नाही, पण अगदी थोडंसं नोजला आणि साईडलाच मी कॉन्टोर अप्लाय करून घेत आहे. यातलाच ब्लश यूज करेल मी, तोही अगदी थोडासा. यातला जो कॉन्टोरचा शेड आहे ना, तो मी ॲज अ आय शॅडो लावेल, जो हा वाला आहे तो. या पॅलेटने ना तुम्ही मल्टीपर्पज काम करू शकता, जसं मी करते आहे. मला स्वतःसाठी जर असेल ना, तर मी सेपरेट पॅलेट यूज करत नाही, हेच यूज करते. तो बस तोच शेड मी कॉन्टोरचा लावलेला आहे. मी माझा नेहमीचाच वापरते आहे. एक आहे पिंक शेड आणि एक आहे ब्राऊन शेड. मस्कारा लॅक्मेचा. हा मस्कारा ना अफोर्डेबल प्राइसमध्ये खूप छान आहे, सो तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच यूज करून बघा.
मस्कारा लावल्यानंतर एकदम लुकच चेंज होतो आणि त्याहीपेक्षा लुक जास्त चेंज होतो. आता मी आयब्रोज वगैरे काहीच फिल करणार नाहीये कारण तसेच खूप जास्त डार्क दिसतात. आणि बस माझं झालेलं आहे. आता फक्त लिक्विड लिपस्टिक लावायचं आहे, इयरिंग्स घालायचे आहे. सो मी पटापट रेडी होते, पटापट माझं शूट आटपते, त्याच्यानंतर तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. तसं तर मी विचार करते आहे की केसांचंच काय गरमीमुळे काही सुचत नाही, पण तरी सुद्धा वेणी तर घालावीच लागेल. सो पटकन आता वेणी घालते मी आणि शूट आटपते आधी, त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलते. वेळ मिळालाच तर, म्हणजे वेळ तर मिळेलच, तुम्हाला माझं पूर्ण लुक दाखवायचं आहे. गेट रेडी विथ मी केलं आणि पूर्ण लुक दाखवणार नाही असं तर होऊच शकत नाही. सो मी पटकन रेडी होऊन येते आणि त्याच्यानंतर बाकी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. मी शूट आटपून घेतलं आणि गरमी बघताय तुम्ही, खूप डेंजर होत आहे. आणि मी ना ही कुर्ती घातलेली जस्ट आत्ता काढून ठेवली, मी कबडमध्ये ठेवतच होते म्हणून तुम्हाला दाखवते. ही कुर्ती घातलेली, त्याच्यावर मी तुमच्यासोबत ह्याच्यावर कसं दिसतंय हा लुक ते दाखवणार होती खरं तर, पण तिचा कॉल आला की आम्ही रेडी झालो ये म्हणून आता जायचं आहे. तर मी पटकन चेंज करून घेतलं. कानातले वगैरे हेच घातलेले होते मी, आता हेच राहू देते. याच्यावर काय एवढे खास दिसत नाही आहे, पण तरीसुद्धा आता वेळेवर शोधायला मला वेळ नाही आहे. कारण लास्ट टाईम प्रिशू आली होती सत्संगला जाताना, त्यावेळेस सोफ्यावरच कानातल्याचं जोड होतं, तिथे टाकलं आहे कुठेतरी. आता कुठे ते मला शोधावं लागेल. तर ना या कुर्तीवर हा मेकअप खरंच खूप छान दिसत होता. तर चल, प्रत्येक कलर वाईज ना मेकअप वेगळा दिसतो. आता बघा, याच्यावर हा खूप जास्त छान दिसतोय आणि याच्यावर हा डाऊन दिसतोय, असं आहे. कलर वाईज राहतो मेकअप. आणि मी ही कुर्ती घालेल हे माहिती होतं, त्याच्यामुळे मग मी असा केला, कारण ब्रँडला परफेक्ट पाहिजे होतं सगळं. आणि त्यांना सेंड केलेलं आहे मेकअपबद्दल, तरी त्यांचं काही म्हणणं नाही आहे. बाकी स्क्रिप्ट वगैरे सगळं अप्रूव्ह करते की नाही ते माहिती नाही मला, ते सगळं झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. सो चला आता मी निघते, बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो फायनली आम्ही ना मार्केटमध्ये पोहोचलो. गर्दी एवढी जास्त नव्हती शॉपमध्ये, पण रोडने जास्त गर्दी होती. माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या आईला हे पसंत आलं. अधिक महिन्यासाठी त्यांना घ्यायचं होतं, जावयाला दान द्यायसाठी म्हणून. सो तिच्याच चॉईसने घेतलं. बाकी आम्ही 2-3 दुकानं फिरलो, त्यानंतर तिला ही एक स्टँडसुद्धा पसंत आलं आहे. सो हे सुद्धा आम्ही परचेस केलं, जे जास्त एक्सपेन्सिव्ह नव्हतं. आमची शॉपिंग भांड्यांची वगैरे तरी झाली. हे पहा, आता बाकीची बाकी आहे. खूप जास्त महाग आहे अधिक महिना असल्यामुळे आणि गर्दी त्याच्याहून जास्त. बाकी आता त्या दोघीजणी तर अटकल्या ट्रॅफिकमध्ये आणि मी लवकर पुढे निघून आली. बाकी बघूया आता काय होतं. सेलमध्ये जायचा विचार आहे, जर गेलोच तर तुमच्यासोबत शेअर करतेच. आमच्या स्टँडचं चाक पडलं म्हणून आम्ही चाक चेंज करायसाठी आलो. म्हणजे ते पडलं आमच्याच, पण आम्ही दुकानदारावरला म्हणत आहे की आमच्याला चाक तुम्ही दिलंच नाही. तेवढं भारी केस आहे आम्ही. ते सर्व झाल्यानंतर ना आम्ही एका सेलमध्ये गेलो, जिथे आम्ही फक्त बघायचंच काम केलं, विकत काहीच घेतलं नाही. कारण प्राईस खूप जास्त महाग होत्या. म्हणजे अगदी 10-20 रुपयाच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यासुद्धा 40-50 रुपयाला अशा होत्या. पण आम्हाला बघायची मजा येत होती. म्हटलं खूप दिवसानंतर मार्केटला आलो, तर ते सुद्धा करूया. त्याच्यामुळे आमचं एक बघायचं चाललेलं होतं. हा नवीन सेल झालेला आहे, पण तिथे बऱ्याचशा गोष्टी होत्या. सो आम्ही ते बघतोय आता. काय पडली तू? कधी पडली? कुठे लागलं? कशी पडली? धपकन पडली. कशी पडली? पटकन पडली. तू जेवली पिल्लू? जेवली. बरं मी जाऊ का भूर? मी जाऊ का? मी जाऊ तुला सोडून? मी तुला सोडून जाऊ? मी जाऊ तुला सोडून? जाऊ? काय? ये ना इकडे, ये. जशी चढली खुर्चीवर तशी उतर. ए तुझ्या एवढी आहे का ती? मावशी म्हण. तरी पण शेयाच. मावशी. मावशी. मामा कुठे आहे तुझा? ये बेटा खाली. तुझ्या एवढी नाहीये ती. काल आपण कुठे गेलो होतो ग? सत्संग. व्हेरी गुड.
सो मी घरी आली आणि टिकली पडली माझी, पण मेकअप बघताय अजूनही हललेला नाही आहे. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि मी ना बाकी तर काही नाही घेतलं त्या सेलमधून, पण ही टिकलीची डब्बी घेतली आणि एक ही डब्बी घेतली, कारण प्रिशू डब्या खूप लवकर फोडते आणि या डब्या एवढ्या स्ट्रॉंग पण नसतात. सो मी ही डब्बी घेतलेली आहे आणि बाकी काहीच नाही. मला खूप छान वाटलं एवढ्या दिवसानंतर तिला भेटून, तिच्यासोबत फिरून. कॉलेजला असताना ती मला नेहमी म्हणायचीच नाही इथे चल तिथे चल, पण तेव्हा कधीच जाणं व्हायचं नाही. आज गेलो. आणखी आम्ही प्लॅन करतोय भेटायचा एक दिवस, तेही प्रिशूला घेऊन, कारण तिला पण प्रिशूला भेटायचं आहे आणि मलाही त्या दोघींना खेळताना वगैरे बघायचं आहे. काय पिल्लू? हो घेते तुला. तर चला आता मी या व्हिडिओला इथे सेंड करते. वाजलेले आहेत 11. मला खूप लेट झालं. सो प्रिशूपासनं मी लांब होती. आता प्रिशू मला सोडत नाही आहे, तिला झोपून वगैरे सुद्धा देते. माझंही काम आहे ते फिनिश करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.